लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स। फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह। पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजा जवळ, नाशिक। संपर्क 96 89 78 68 17। वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक। निळखेडे येथे कर्ण कणिपनाथ महाराजांच्या जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात। तालुक्यातील निळखेडे येथील निळकंठेश्वर आश्रमात ओम चैतन्य कर्ण काणिपनाथ महाराज यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला। गुरुवर्य परमपूज्य महत 108 लखनगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। जन्मोत्सवानिमित्त आश्रम परिसरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। यासोबतच जन्मोत्सव सोहळा, होमहवन आणि विविध धार्मिक विधी पार पडले। चापडगाव येथील नवनाथ गायन पार्टीने सादर केलेल्या भक्तिमय गायनाने वातावरणात अधिकच रंगत भरली। उपस्थित भाविकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला। या धार्मिक सोहळ्यात परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा नीलपर्वत त्र्यंबकेश्वर तसेच मौनगिरी बहुरूपी महाराज यांचे आशीर्वाद लाभले। आईसाहेब भक्त मंडळ, नाथ भक्त मंडळ आणि लखनगिरी महाराज शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। पालखी मिरवणुकीत परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संपूर्ण सोहळ्यादरम्यान निळखेडे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुर साक्षात गुरु ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बघा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा काणिपनाथ जन्मोत्सव सोहळा सर्व भाविक भक्त सज्जन बालगोपालांच्या साक्षीनं अगदी थाटामाठामध्ये या ठिकाणी करीत आलो आणि भगवान परमात्म्याने एक प्रार्थना का आयुष्यभरमध्ये या ठिकाणी तुमची सेवा घडत राहू। कारण का ही सुखाचं जर माहेर म्हटलं तर चैतन्य काणिपनाथ महाराज म्हणजे मडी म्हणजे एक आराध्य दैवत। मडीमध्ये अनेक त्या ठिकाणी 700 शिष्यांचा राजा आणि 700 शिष्य एकमेव असे नाथ आहे की त्या नाथांचे 700 शिष्य आहे आणि ते म्हणजे काणिपनाथ महाराज। आणि त्या काणिपनाथ महाराजांचा अगदी थाटामाठामध्ये भव्य दिव्य मिरवणूक झाली। मिरवणूक झाल्यानंतर आलेले सर्व संत महंत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। त्याचबरोबर असणे आमचे संजीव भाऊ गोसावी, त्याचबरोबर गायकर महाराज, हे सर्वच या ठिकाणी महात्मे हा नाथांचा मेळा भक्त मंडळ या ठिकाणी जमा झालो आणि खऱ्या अर्थानं दरवर्षाप्रमाणे मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि हे कार्य अगदी थाटामाठानं आनंदानं करता। इथं कोणाला आमंत्रण केलं जात नाही, कारण का हे ठरलेले वार्षिक कार्यक्रम आहे। खऱ्या अर्थानं या जागेवर पहिल्यांदाही बोललो, परमपूज्य अनाथांची माता पिता स्वामी वासुदेव नंदगिरी मौनगिरी बहुरूपी बाबांचं हे वास्तव्य या ठिकाणी 12 वर्ष झालेलं आहे। त्याचबरोबर स्वतः बाबाजींनी राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी या ठिकाणी या जागेवरती राहिलेले। परमपूज्य अनाथांची माता पिता स्वामी वासुदेव नंदगिरी मौनगिरी बहुरूपी बाबांनी या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींना या ठिकाणी आणलेलं आहे आणि काय द्यायचं ते या जागेवरती खूप म्हणून लाखेच्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त सज्जन बालगोपाल गुरुवारच्या दिवशी असेल, प्रदोषच्या दिवशी असेल, अनेक कार्य आणि बाबाजींच्या परंपरा असणारे हे सर्व कार्य या ठिकाणी होत असतात। म्हणून असे हे चैतन्य काणिपनाथ बाबांच्या चरणी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही सेवा अशीच बाबांचा मोठ्या उत्सवानं आनंदानं हा जन्म उत्सव साजरा करू आणि असे हे भाविक भक्तांच्या सहकार्यानं हे कार्य एकदम रिद्धी सिद्धीचा हा दाता आला विघ्न निवरिता अशा याप्रमाणे अगदी थाटामाठामध्ये जोरानं आनंदानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। पुनश्च एकदा सर्व आणि आमचे सर्व भाविक भक्त सज्जन बालगोपाल सर्वांच्या साक्षीनं अगदी थाटामाठामध्ये हा सोहळा संपन्न झाला। असाच हा दरवर्षीप्रमाणे याच्यामध्ये वाढ होत राहू। ज्यांनी आज या ठिकाणी अन्नदानाची सेवा केली, आमचे रवींद्र भाऊ भागवत गवंडगाव यांची आज या ठिकाणी अन्नदानाची सेवा आहे, त्यांचाही मनापासून खूप खूप आभार आहे।
त्याचबरोबर पुढच्या वर्षीची सुद्धा पंगत गेलेली आहे. ज्यांनी अन्नदात्याची सेवा केली त्यांचेही मनापासून खूप मनापासून धन्यवाद की हे देव कार्य या कार्याला तुम्ही नित्य रमण या ठिकाणी हे कार्य करीत राहू आणि अशीच ही परंपरा चालत राहू अशी बाबांचरणी आणि नाथ बाबांचरणी प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. नमो आदेश. वर आमचे महंत 108 लखनगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार सालाबाद प्रमाणे ओम चैतन्य कानिपनाथ बाबा यांचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा केला, संपन्न झाला. तर असे अनेक कार्यक्रम गुरुपौर्णिमेपासून चालू होतात. तर आता वर्षभर कार्यक्रम चालणारे असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात इथं बाबांच्या मार्गदर्शनानुसार. तर भरपूर पब्लिक उपस्थित असती, या कार्यक्रमाचा लाभ घेते. एवढे बोलून मी थांबतो. भव्य आमच्या इथे आज नेरकडा गावामध्ये खूपच मोठा उत्सवात कार्यक्रम पार पडलेला आहे. भव्य अशी पालखी मिरवणूक झाली आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम समाप्त झाला. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा. भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.